नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता अनिश मुलांना शाळेतून घरी घेऊन आलेला असतो. मुलं घरी जातात तेव्हा अनिश बाहेरच्या बाकावर विचार करत बसलेला असतो. तितक्यात तुषार तिथे येतो आणि अनिशला असं बसलेलं पाहून तो आश्चर्याने विचारू लागतो, काय रे अनिश, तू असा एकटा बसून बाहेर काय करतोयस आणि तू आज लवकर कसा आलास? तेव्हा तो म्हणतो, विचारू नकोस रे, आणि स्कूलमध्ये जे काही झालं ते तो सांगू लागतो. इरू ईशानला शाळेमध्ये पिकअप करायला गेलो होतो तेव्हा ते माझ्याबरोबर सोडतच नव्हते. म्हणे पॅरेंट्स आय डी दाखवा, त्याशिवाय आम्ही सोडणार नाही. डोकं खराब केलं रे. पुढे तो म्हणतो, अरे मी सांगत होतो ना की मी मुलांचा काका आहे. इरू ईशान पण त्यांना तसं सांगत होते. मान्य आहे की मुलांची सेफ्टी गरजेची आहे, पण काय आहे हे, उगाचच डोकं फिरवलं माझं. तुषार आपलं शांतपणे उभा राहून अनिशचं बोलणं ऐकत होता. तेव्हा अनिश म्हणतो, एनिवे तू आज घरी कसा? तेव्हा तुषार त्याला म्हणतो, म्हणजे अशोक काकांनी काहीच सांगितलं नाही का तुला? तेव्हा अनिश विचारतो, कशाबद्दल? तेव्हा तुषार सांगू लागतो की बाबांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. त्यावर अनिश विचारतो, का? तेव्हा तुषार सांगू लागतो की बाबांना डिमेन्शियाची सुरुवात आहे. हे ऐकून अनिशला धक्का बसतो आणि तो म्हणतो, व्हॉट? तेव्हा तुषार म्हणतो, अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण विसरायला लागलेत रे ते. मी जर जेवणाचं ताट वाढलं तर ते नवीन ताट घेऊन येतात. चहा साखरेचे डब्बे कुठे आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि काल तर हाईट केली. काल अरे आमचं घरच ते विसरले होते अनिश. तेव्हा अनिश म्हणतो, काय सांगतोयस काय, चल आपण त्यांना भेटायला जाऊया. तेव्हा तुषार म्हणतो, आता खूप थकलेत, झोपून आलोय त्यांना मी. तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे, डॉक्टर काय म्हणाले? त्यावर तुषार म्हणतो, टेस्ट केल्या आहेत, आता रिपोर्ट येतील. तेव्हा अनिश म्हणतो, ठीक आहे, आर यू ओके? तेव्हा तुषार म्हणतो, आता ओकेच म्हणावं लागेल, मला तर ना खूप टेन्शन येतं आहे रे. पुढे तो म्हणतो, माझ्या करिअर प्लॅनची वाटच लागली. आता सगळं काही बाबांच्या टाईम टेबलनुसार करावं लागणार आहे. आत्ताचंच बघ ना, डॉक्टरकडे गेलो तेव्हा किती वेळ गेला माझा, आणि त्याहून जास्त म्हणजे पैसा. असं जेव्हा तुषार बोलतो तेव्हा अनिश त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतो. तेव्हा तुषार म्हणतो, नाही रे, तसं नव्हतं म्हणायचं मला. हे बघ, बाबांना बरं करण्यासाठी काही वाटेल ते करायची तयारी आहे माझी. अरे पाण्यासारखा पैसा लागतो. तेव्हा अनिश म्हणतो, आय नो, मी जेव्हा लहान होतो तेव्हा आईचा आजार पण बघितलंय, पण तेव्हा माझ्यावर काही जबाबदारी नव्हती. तेव्हा तुषार म्हणतो, पण आता आहे. आणि आता तर अमितदादासुद्धा नाही आहे, त्यामुळे सगळं तुला एकट्यालाच करावं लागणार आहे अनिश. पुढे तो म्हणतो, देव न करो असं हो, पण आता अशोक काकांचं पण वय झालं आहे अनिश. तेव्हा तुला सगळं बाजूला ठेवून त्यांच्या म्हातारपणासाठी आणि त्याच्या आजारपणासाठी पैसा बाजूला ठेवावा लागेल अनिश. तेव्हा अनिश म्हणतो, हे बघ, मी ट्राय करतोय रे, पण कुठून आणू एवढा पैसा? माझा तर जॉब आत्ताच सुरू झाला आहे. तेव्हा तुषार म्हणतो, आय नो, आय अंडरस्टँड, पण हे बघ, तुझ्यावर आता 3 मुलांच्या शिक्षणाची पण जबाबदारी आहे, कसं करशील? आता अनिशला तुषारचं बोलणं पटलेलं असतं. तेव्हा तो विचार करू लागतो. तेव्हा तुषार म्हणतो, अनिश, तुला शेअर मार्केटबद्दल किती माहिती रे? तू त्यामध्ये का नाही पैसे गुंतवत? आता इकडे भैरवीची आई अशोक मामा गेल्यानंतर भाज्या कापता कापता विचार करू लागते आणि म्हणते, चुकतंय, काहीतरी चुकतंय. तेव्हा भैरवीचे बाबा विचारतात, काय झालं आता? त्यावर ती म्हणते, तुम्ही अशोक भाऊजींना का नाही सांगत की भैरवी आता मुलांना सांभाळते ना, तसंच पुढेही सांभाळेल. पण काहीही झालं ना तरी भैरवीने मुलांना दत्तक घेता कामा नये. तेव्हा चंदनराव म्हणतात, पण काय हरकत आहे, हे बघ, मुलांना स्टेबिलिटी मिळेल आणि अशोक भाऊजींचं पण टेन्शन कमी होईल. त्यावर मीना म्हणते, अहो पण त्यामुळे आपल्या भैरवीची काळजी वाढेल, त्याचं काय? अहो लहान आहे हो माझी पोर, अजून अजून किती ओझं तिच्या खांद्यावर टाकायचं? तेव्हा चंदनराव थोडं रागातच म्हणतात, ओझं? अगं आपली नातवंड काय ओझं आहे का? तेव्हा मीना म्हणते, तुम्ही ना मला शब्दात अडकू नका. जर बाईच्या दृष्टीने विचार करून बघा ना, एक आई जेव्हा बाळाला जन्म देत असते ना, तेव्हा ते बाळही आईला जन्म देत असतं. आई होणं ही खूप सुंदर गोष्ट असते. ते काही नाही, मला माझ्या भैरवीशी बोलावंच लागेल. त्यावर चंदनराव म्हणतात, एवढ्यात तिला काही याबद्दल सांगू नको. तेव्हा ती म्हणते, तेच कळत नाहीये मला, अशोक भाऊजी जर याच्यावर एवढे ठाम आहे तर तिच्यापासून का लपवताय? आता इकडे वल्लरी जेव्हा अशोक मामांना भेटायला येते तेव्हा ते मुलांना दत्तक घेण्याबद्दलच्या प्रोसिजरबद्दल विचारू लागतात. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते, तुमचे विचार खूप चांगले आहेत, पण एक सांगू का, अजून मी पूर्णपणे वकील नाही झाली आहे, मी अजून शिकते आहे, पण मला माहिती आहे सगळी.
पण मी तुम्हाला ती माहिती देऊ शकते आणि ती सांगू लागते. म्हणजे बघा कसं असतं, तुम्ही भारताचे नागरिक आहात याचा एक दाखला लागतो. पुढे ती म्हणते, आजकाल ना लग्न न झालेल्या लोकांना सुद्धा मुलं दत्तक घेता येतात. पण जर का लग्न झालेलं असेल तर त्या लोकांना ते एकत्र राहतायत की नाही आणि ते एकत्र सुखी आहेत की नाही हे सिद्ध करावं लागतं. आणि एवढंच नाही, त्या दोघांचीही मूल दत्तक घेण्याची मानसिक स्थिती आहे का हे सिद्ध करावं लागतं. त्यावर अशोक मामा विचारू लागतात, जर दोघांपैकी एकाला जर मूल दत्तक घ्यायचं नसेल तर? त्यावर वल्लरी म्हणते, मग मूल दत्तक घेता येणार नाही. पुढे ती म्हणते, मामा कसं असतं ना, आजकाल मूल दत्तक देणाऱ्या संस्था असतात. त्यांना शासनाची मान्यता मिळालेली असते. तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण मुलं तर आमच्याच घरची आहेत. त्यावर ती म्हणते, तरीही तुम्हाला नियम पाळावे लागतील. त्यावर अशोक मामा म्हणतात, बरोबर आहे तुझं, नियम म्हणजे नियम. नियम पाळावेच लागतील. तेव्हा वल्लरी म्हणते, मग मामा तुम्ही भैरवी ताई आणि अनिश भाऊजींशी बोलून घ्या आणि मला कळवा, मी सगळे कागदपत्र तयार करून देते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, मी तुला नंतर कळवतो. तेव्हा वल्लरी म्हणते, बरं, मग मी येऊ का, असं म्हणून ती अशोक मामांचा निरोप घेते. आता इकडे भैरवी अनिशला विचारते, बाबा नाही आले का? त्यावर अनिश म्हणतो नाही. तेव्हा भैरवी म्हणते, अरे हाफ डे घेतला होता त्यांनी, नंतर ऑफिसला पण नाही आले. मला वाटलं इथे आले असतील ते. तेव्हा अनिश तिला विचारतो, काय झालं? तेव्हा ती हातातला मोबाईल देऊन म्हणते, बघ, त्यामध्ये हेरिटेज म्युझियमची ब्रेकिंग न्यूज आलेली असते. ती बघून अनिशला धक्काच बसतो. तेव्हा तो भैरवीकडे बघू लागतो. तेव्हा भैरवी म्हणते, अनिश, अरे हा प्रोजेक्ट आता बाबांमुळे बंद पडणार आहे. पुढे ती म्हणते, वर बाबांचं म्हणणंही काही चुकीचं नाही आहे, पण माझं काय होतंय यात सगळ्यात मी अडकतीये. तेव्हा अनिश विचारू लागतो, अगं पण कशामुळे? तेव्हा ती म्हणते, मेहता सरांनी बाबांना एक रिक्वेस्ट केली होती, त्याला ते सरळ नाही म्हणाले. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि भैरवीला म्हणतात, काय रिक्वेस्ट केली होती ते पण सांग आणि माझ्याकडून चुकीचं वागण्याची अपेक्षा करतात तेही सांग. तेव्हा अनिश आणि भैरवी दोघेही अशोक मामांकडे बघू लागतात. तेव्हा अशोक मामा स्पष्टच सांगतात की हे मी अजिबात करणार नाही. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, यामुळे माझी नोकरीसुद्धा धोक्यात येऊ शकते. तुम्हाला माहिती आहे की माझ्यासाठी हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे. पण प्लीज बाबा, माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही मेहता सरांचं म्हणणं ऐका. त्यावर अशोक मामा म्हणतात, काहीही झालं तरी मी बेकायदेशीर काम करणार नाही, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता इकडे भैरवीची आई, मी घरी निघते असं भैरवीला सांगू लागते आणि म्हणते, हे बघ, सगळी काही तयारी करून ठेवली आहे. तेव्हा भैरवी म्हणते, आई कशाला उगाच एवढं करत बसलीस? दमली असशील. त्यावर ती म्हणते, तुझ्यापेक्षा कमीच. आणि ती म्हणते, आणि मी नाही मदत करणार मग कोण करणार? शेवटी एका आईलाच कळतं की आपल्या मुलाला काय हवंय काय नकोय ते. तितक्यात इरा तिथे येऊन अनुषला सांगू लागते की काका, आत्ताच ना कियांचा फोन आला होता की आपल्या सोसायटीमध्ये नेक्स्ट संडेला ऑर्केस्ट्रा ठेवला आहे. पर हेड 300 रुपीज आहे. काका, तुझ्या वॉलेटमधून पैसे घेऊ का? त्यावर अनिश म्हणतो, माझ्या वॉलेटमध्ये पैसे नाही आहेत. तेव्हा इरा भैरवीजवळ जाते. भैरवी म्हणते, जा आणि माझ्या पर्समधून घे. इरा तिच्या पर्समधून पैसे काढते आणि तोडणे काकांकडे जमा करण्यासाठी जाते. भैरवी तिला म्हणत असते की नीट मोजून घे. आता मीना मुद्दामच अनिशजवळ येऊन म्हणते, अनिश, तू पण तुझ्या वॉलेटमध्ये पैसे ठेवत जा. त्यावर अनिश म्हणतो, होते, पण संध्याकाळी खर्च झाले. त्यावर मीना म्हणते, तुम्ही दोघं आहे ना, आम्ही जसं जमा खर्च लिहून ठेवायचो ना तसं सुरू करा. त्याच्यामुळे ना कोणाच्या पाकिटातनं किती पैसे खर्च झाले ते 1 मिनिटात कळतं. त्यावर भैरवी म्हणते, आई, आमच्यात असं काही नाही आहे, प्लीज. त्यावर मीना आता असं म्हणते की अगं पण तसं व्हायला हवं ना, कारण तुम्ही जेव्हा मुलं दत्तक घ्याल त्यावेळी बँक बॅलन्स चेक करणार, तेव्हा कुणाचा बँक बॅलन्स दाखवणार? हे ऐकल्यानंतर भैरवी आणि अनिशलाही मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा भैरवी विचारू लागते, 1 मिनिट, काय बोलतीयस तू? त्यावर तिची आई म्हणते, अगं हो, अशोक भाऊजी आज जाणार होते तुम्ही दोघं मुलांना दत्तक घेऊ शकता की नाही याची चौकशी करायला. असं बोलून भैरवीची आई तिथून निघून जाते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.